नमस्कार. विचार शृंखला प्रतीकपूजन भाग 2. प्रतीकांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या प्रतीकांमध्ये व्यापक अर्थ दडला आहे. त्या अर्थामधून मिळणारा संदेश आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जाणारा आहे. पंढरपूरची पायी वारी हे एक सद्विचारांचं, संस्कारांचं मुक्त विद्यापीठ आहे. वारी हे एक विस्तारित कुटुंब आहे. विठूच्या दर्शनाच्या भेटीच्या ओढीने जाणारा वारकरी विठुमय होऊन जातो. त्यामुळे या वारकऱ्यात आपल्याला देव भेटल्याचा आनंद होतो आणि आपण त्याला मनोभावे वंदन करतो. या वारकऱ्याच्या गळ्यात जी तुळशीमाळ असते, ती तुळशीमाळ हे पावित्र्याचं प्रतीक आहे. तुलसी महात्म्य अगाध आहे. विठ्ठलाच्या नावाने गळ्यात घातलेली माळ, त्याच्या नावाने गळ्यात घातलेलं मंगळसूत्र आहे, ही त्यांची श्रद्धा आहे. भाळी विठ्ठलाच्या नावाने लावलेला गोपीचंदनाचा टिळा हे सौभाग्याचं प्रतीक आहे. वारकऱ्यांच्या हाती भगवा झेंडा किंवा ज्याला पताका म्हणतात ती असते. हा भगवा रंग हे त्यागाचं प्रतीक आहे. नित्य हाती असणारा झेंडा म्हणजे मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे देवाचा सैनिक आहे, हा भाव त्यात आहे. विटेवर उभ्या असलेल्या विठुरायाचे समचरण आहेत. समचरण या प्रतीकातून फार मोठा संदेश आपल्याला मिळतो. आपल्या सगळ्या संतांनी आपल्या अभंगात विठुरायाच्या समचरणाचा उल्लेख मोठ्या भक्तिभावाने केलेला आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, समचरण विटेवर कटी धरून या कर. बंका म्हणतो, समचरणी मन माझे वेधले. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणते, समचरणी उभा चैतन्याचा गाभा. संत जनाबाई म्हणते, विठ्ठला समचरण तुझे धरिते. समतेचा संदेश देणारी विठुरायाची पावलं भक्तांना जणू काही समता शिकवते. भागवत धर्माच्या विशाल मंदिरात 18 पगड जातीच्या भक्तांना विठ्ठल प्रेमाने आपलासा करतो. सकलांसी आहे येथ अधिकार, हे आमच्या लाडक्या विठुरायाचं ब्रीद वाक्य आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद शून्य अमंगळ. हा प्रेमाचा संदेश देणारी त्यांची विचारसरणी मोठी व्यापक आहे. विष्णू ही प्रेमाची देवता आहे. भागवत धर्मात उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ हा भेदभाव अजिबात नाही. ज्ञानदेवांपासून चोखा मेळ्यापर्यंत सगळ्या जातीतून आलेल्या आपल्या लेकरांवर विठू माऊलीचं सारखंच प्रेम आहे. विठुराया असं म्हणतो, मी जात पात धर्म मानत नाही. मी सगळ्यांचा आहे, मी सगळ्यांसाठी आहे. तुम्ही प्रेमाने साथ द्या, तुम्हाला मी नक्की प्रतिसाद देईन. भक्तांना असं प्रेमळ आश्वासन देणारा विठुराया समचरण आहे. याचा आम्हा भक्तांना खूप आनंद आहे, अभिमान आहे. मनात भेदभाव न ठेवता समत्माने वागण्याचा विचार आदर्श असला ना तरी तो कृतीत आणणं मात्र खूप अवघड आहे. समचरण याचा आणखीन एक अर्थ आहे. हरी आणि हर यांची एकात्मता मानणारा वारकरी संप्रदाय लोकप्रिय झाला तो या एकात्मभावामुळे. एकात्मभावाचा समतेचा संदेश देणारे विठुरायाचे समचरण आपल्यालाही सगळ्यांवर प्रेम करा हाच संदेश देतात. असं म्हणतात की प्रेम मिळे प्रेमळाला. आपल्याला प्रेम हवं असेल तर आधी आपण निरपेक्ष प्रेम करायला पाहिजे. पेराल तसं उगवतं, हा निसर्गाचा नियम आहे. प्रेम हा जीवनाचा पाया आहे आणि प्रेम हा जीवनाचा कळसही आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. या संदेशात आनंदी शांत समाधानी जीवनाचा मूलमंत्र आहे. विष्णू ही प्रेमाची देवता.
समचरण असलेला आमचा विठुराया या विष्णूचा अवतार आहे. प्रेममूर्ती असलेली विठू माऊली तिच्या लेकरांवर प्रेमाची शाल पांघरण्यासाठी 28 युग होऊन गेली तरी तशीच उभी आहे. अशा या लेकूरवाळ्या विठू माऊलीला प्रेमपूर्वक वंदन.